मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावर जे ते आज 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना जे ती बंदी असेल। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2:15च्या सुमारास जे ते मुंबईत दाखल होतील, तर इमॅन्युअल मॅक्रॉन हे रात्री उशिरा जे ते मुंबईत दाखल झाले होते आणि त्यांच्या स्वागताला राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे आजच्या या संपूर्ण दौऱ्यात नव्या गोष्टी घडतील। फ्रान्स आणि भारताचा करार होईल, त्याच्यात AI टेक्नॉलॉजी आणि राफेल या सगळ्या गोष्टींवर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, ABP माझा मुंबई। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। मालेगावमधील इस्लाम पार्टीची आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एंट्री पाहायला मिळतेय। MIMचा बालेकिल्ला असणाऱ्या संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी आपला विस्तार वाढवू पाहतीये आणि त्यामुळे जलील यांच्या गटातील नाराजांना सोबत घेऊन पार्टी शहरात आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करतेय। या पार्श्वभूमीवर इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी बैठक देखील घेतल्याचं समोर आलंय। MIMला रोखण्यासाठी इस्लाम पार्टी आपला संपूर्ण जोर संभाजीनगरमध्ये लावते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, MIMचा गड मानला जातो छत्रपती संभाजीनगर, त्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी इस्लाम पार्टीकडून होताना आपल्याला दिसतेय। काय व्यूहरचना आखली जाते इस्लाम पार्टीकडून छत्रपती संभाजीनगरसाठी? इस्लाम पार्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये एक बैठक घेतलेली आहे। साधारणपणे 2 दिवसापूर्वी